वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. तर आज आपण बघणार आहे ते म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स ऑफ रसशास्त्र पेपर सेकंड, ज्यामध्ये खूप मुलांना शंका येतं. तर ते आपण विस्ताराने बघूया कोणते एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येऊ शकतात. तर त्यामधले जर बघितले तर आपण पहिले शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बघूया, म्हणजेच एसक्यू, आणि नंतर एलक्यू बघूया. तर आता शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स मध्ये जर बघितले तर टोटल 8 क्वेश्चन असतात, आणि त्यामधले 7 हे मस्ट नो असतात आणि 1 हे डिझायरेबल टू नो आलं असते. तर पहिलं एसक्यू आहे ते येणार तुम्हाला, ते म्हणजे औषधी प्रयोग विज्ञान, किंवाच आपण त्याला अनुपान प्रयोग फॉर औषधी कल्प, या दोन्ही चॅप्टर पैकी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला औषधी प्रयोग विज्ञान मधून औषधी प्रयोग विज्ञान म्हणजे काय ते नीट चांगलं करायचे, आणि त्याच्यानंतर प्रशस्त भेषज लक्षणे हे पण एसक्यूचं पोर्शन आहे, ते पण तुम्हाला करायचं आहे चांगलं व्यवस्थित. आणि त्यामध्येच तुम्हाला औषधी सेवन काल हे पण करायचंय. आता हे रसशास्त्र पेपर फर्स्ट मध्ये आलेलं नाही, परंतु तुम्हाला औषधी सेवन काल हे रसशास्त्र पेपर सेकंड मध्ये सुद्धा विचारू शकतात. त्याच्यानंतर अनुपान प्रयोग मधून तुम्हाला योगराज गुगुळ आणि त्याच पद्धतीने रसपरपटी हे दोन्ही अनुपान आलेले आहेत पेपरमध्ये. तर आता बाकीचे जे उरलेले आहेत त्यापैकी येऊ शकते, तर एकतर केशर गुगुळ येऊ शकते, नाहीतर मग नारायण चूर्ण पण येऊ शकते, नाहीतर कांकायन वटी सुद्धा येऊ शकते, नाहीतर रस सिंदूर पण येऊ शकते. परंतु शक्यतो केशर गुगुळ, नाहीतर मग रस सिंदूर, नाही तर कांकायन वटी, या तिघापैकीच येऊ शकते. तर हे चांगल्या प्रकारे तुम्हाला अनुपान प्रयोग करायचे. आता ते अनुपान कशा पद्धतीने करायचे, तर अनुपान हे तुम्हाला व्याधीनुसार करायचे. व्याधीनुसार त्यांचे वेगवेगळे व्याधीनुसार तुम्हाला त्यांचा अनुपान प्रयोग कशा पद्धतीने आपण यूज करतो ते त्याच्यामध्ये. नंतर आता सेकंड एसक्यू होते ते तुम्हाला सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल. आता याच्यामध्ये जर बघितले तर तुम्हाला 4 कल्पना आहेत, जसे की एक आहे गुडूची कल्पना, त्याच्यानंतर आमलकी कल्पना, त्याच्यानंतर गंधक कल्पना, आणि त्याच्यानंतर गैरिक कल्पना. तर आता हे जे कल्पना आहेत मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जे सब कल्पना आहेत, जसं की गुडूची सोरस, गुडूची आदी चूर्ण, यापैकी गुडूची संशमन घन संशमन वटी, त्याच्यानंतर गुडूचे सत्व एकदा विचारलेले आहे, त्याच्यानंतर अमृतादी गुगुळ पण एकदा विचारलेले. तर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, कारण की याच्यामधलं तुम्हाला स्किप करता येणार नाही. आता याच्यामधलं काय काय करायचं सर, तर तुम्हाला यांच्यामधलं मात्रा, अनुपान, पथ्य अपथ्य आणि त्यांची आमयिक प्रयोग, म्हणजे जो रोगघनता, त्यालाच आपण मॉडर्न मध्ये थेरपेटिक युजेस म्हणतो. आता हे चांगल्या रीतीने तुम्हाला करायचे. आता मागच्या 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये यांनी हेच सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत, परंतु त्यामध्ये तुम्हाला फार्मेकोडायनॅमिक्स आणि फार्मेकोकायनेटिक्स पण लक्षात ठेवायचे, आणि त्यांची कालमर्यादा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची, जेणेकरून पेपरमध्ये त्यापैकी तुम्हाला कोणताही क्वेश्चन्स आले तर ते लिहिता आलं पाहिजे. तशाच पद्धतीने तुम्हाला आमलकी मधले आमलकी सोरस, आमलकी आदी चूर्ण, त्रिफळा रसायन, च्यवनप्राश, धात्री लोह, आमलकी गुटिका, फलित्रिकादी क्वाथ, त्याच्यानंतर त्रिफळा घृत, हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे आमलकी कल्पनामधले करायचे. आता मागच्या इयरला आमलकीच्या कोणत्याही 4 कल्पना असा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आता यावर्षी शक्यता आहे ते म्हणजे गंधक आणि गैरिकवर. तर गंधक मधून जर बघितले तर गंधक द्रुती हे एकदा एसक्यू म्हणून आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला आता कोणत्याही 4 कल्पना लिहायला सांगतील, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मात्रा, अनुपान, त्यांचे आमयिक प्रयोग, त्यांचे सेवनकाल आणि पथ्य अपथ्य हे सब क्वेश्चन्स विचारले जातील, त्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल. तर हे सर्व तुम्हाला मस्ट नो येतं, आणि हे सर्व करायचे म्हणजे करायचे. त्याच्यानंतर गैरिक मध्ये जर बघितलं तर लघु सूचेकर रस एकदा एसक्यू आलेला आहे, ते चांगल्या रीतीने करायचे. त्याच्यानंतर गैरिकाद्य मल्लर हे पण एसक्यूचा पोर्शन आहे, हे पण चांगल्या रीतीने तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर गैरिक रसक्रिया, त्याच्यानंतर वर्णकरलेप, हे पण एसक्यूचेच पोर्शन आहेत, आणि ते चांगल्या रीतीने तुम्हाला करायचे, कारण की हे स्किप नाही करता येणार. आता गंधक किंवा गैरिक, इकडे जर समजा गंधकवर एलक्यू विचारलं तर गैरिकवर एसक्यू विचारतील, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे, आणि चांगल्या रीतीने हे तुम्हाला जसंच तसं बुक मधून वाचायचंय. त्याच्यानंतर मी याच्यावर गुडूची, आमलकी, गंधक आणि गैरिकवर व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. ते जास्त वेळाचे नाही, ते 10 ते 12 मिनिटाचे आहेत सर्व, आणि ते तुम्ही लवकर बघू शकता, आणि तशाच पॅटर्न मध्ये तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायचंय. तर यामध्ये जर काही अडचण असलीस तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर तर दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड एसक्यू जायचंय, ते म्हणजे सिंगल ड्रग भस्म सुद्धा पिष्टी. आता याच्यामधून जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला नाग भस्म एकदा विचारलेलं आहे एसक्यू मध्ये, त्याच्यानंतर लोह भस्म हे एलक्यू मध्ये विचारलेलं आहे, आणि अब्रक भस्म आणि शंखवटी हे पण तुम्हाला एलक्यू मध्ये विचारलेले. आता जे उरलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला करायचे, जसं की आता या पोर्शन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये स्वर्ण भस्म, त्याच्यानंतर स्वर्ण माक्षिक भस्म आणि रजत भस्म हे फिक्स येण्याची शक्यता आहे.
एक तर हे एलक्यू मध्ये येईल, नाहीतर मग ताम्रभस्म, वंगभस्म, त्याच्यानंतर यशत भस्म, काशीस भस्म, हे पण तुम्हाला एलक्यू मध्ये 2 भस्म दिले जातील आणि त्यांची तुम्हाला मात्रा, अनुपान, सेवनकाल, त्यांची रोगणता म्हणजेच आमायिक प्रयोग, त्यांचे सब क्वेश्चन्स नुसार लिहावं लागते. आणि हे शुद्ध शिलाजतू भस्म, हे पण एक इम्पॉर्टंट भस्म आहे, त्याच्यामुळे हे स्किप करू नका. त्यामुळं हे शक्यता होईल जितके तेवढं तुम्हाला करायचे. आणि त्यापैकी जर बघितलं तर शुद्ध मुक्ता पिष्टी आणि शुद्ध कांक्षी भस्म हे पण येण्याची शक्यता आहे, तर हे पण नीट चांगल्या रीतीने करा. शुद्ध मुक्त पिष्टी जर बघितलं तर हे मागच्या वर्षी विचारलं होतं, तर ते येऊ शकत नाही. परंतु गंधक आणि गैरिक हे पण दिलेले आहेत आणि हे पण तुम्हाला स्किप नाही करायचे, हे पण चांगल्या रीतीने तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. शुद्ध गंधक आणि गैरिक भस्म हे पण एलक्यू मध्ये विचारू शकतात किंवा एसक्यू मध्ये विचारू शकतात. आणि त्यांचे सब क्वेश्चन्स अशा पद्धतीने असतील, त्यांची मात्रा, अनुपान, पथ्य, त्यांची कालमर्यादा, त्याच्यानंतर अशुद्ध अपक्व सेवनजन्य व्याधी जर झाली तर त्यांचे कशा पद्धतीने तुम्ही चिकित्सा करसाल, हे चांगल्या रीतीने करा. आता यामध्ये जर बघितलं तर हे सुवर्ण भस्म, सुवर्ण माक्षिक भस्म, रजत भस्म, ताम्र भस्म आणि वंग भस्म हे फिक्स, या 5 पैकी एक तर फिक्स एक एलक्यू मध्ये येईल. आणि त्याच्यानंतर शुद्ध गंधक, शुद्ध गैरिक, शुद्ध शिलाजतू, कर्पतिक भस्म, शुद्ध टंकन भस्म याच्यापैकी एक सेकंड एलक्यू मध्ये येईल. तर हे तुम्हाला स्किप नाही करायचे आणि याच्यामधलं तुम्हाला कोणताही पार्ट स्किप करता येणार नाही, तर ते चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर बोलूया आपण चौथ्या एसक्यू कडे, आणि ते आहे ते म्हणजे औषधी कल्पवर. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये आरोग्यवर्धिनी गुटिका हे एकदा एलक्यू ला प्रश्न आलेले. त्याच्यानंतर कुमार कल्याण रस हे पण एकदा एसक्यू ला प्रश्न आलेले. त्याच्यानंतर यामध्ये पण एसक्यू ला आलेले. त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये सुचशेखर रस हे पण एसक्यू ला आलेले. आता जे हे दुसरे राहिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला करायचे आणि जेणेकरून तुमचे हे औषधी कल्पामधून फिक्स येतील. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला यामध्ये चांगल्या रीतीने जे समजा एनसीएसएमने पॅटर्न दिलेले आहे, जसे की त्यांची फायटोकेमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता त्याच्यानंतर रोगणता म्हणजेच आमायिक प्रयोग, थेरपेटिक युजेस, त्याच्यानंतर त्यांची मात्रा, अनुपान, सेवनकाल आणि पथ्य हे तुम्हाला पॉइंट्स नुसार हे तुम्हाला सर्व कल्प करायचे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स जे आहेत त्याचे मी व्हिडिओ लेक्चर्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले. तर फार्माकोकायनेटिक्स आलं तर ADME हे तुम्हाला कुठं स्किप नाही करायचंय, त्यांच्यानुसार तुम्हाला लिहायचंय. आणि फार्माकोडायनॅमिक्स मध्ये तुम्हाला त्यांच्यानुसार अँटी इन्फ्लामेटरी आहे का, अँटी डायबेटिक आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह आहे की, त्याच्यानंतर इम्युनिटी बुस्टर आहे, अशा पद्धतीने ते त्यानुसार ते जे कल्प विचारले त्यानुसार तुम्हाला लिहायचे आहेत. आणि याच्यामधले जर बघितले मित्रांनो, तर हे गर्भपाल रस, चंद्रप्रभावटी, प्रबळ पंचामृत रस, आनंद भैरव रस, योगेंद्र रस, लक्ष्मी विलास रस, वसंत कुसुमाकर रस, भरतवा चिंतामणी, हे एवढे कल्प तुम्हाला मसनोच आहेत आणि हे स्टार्टिंगचे कल्प आहेत. तर शक्यता यांच्यावरच एलक्यू येण्याची शक्यता आहे. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे आणि तशाच पद्धतीने जर प्रिपेअर केलं तर तुमचे हे मार्क्स कुठंच जाणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडं नवयास लोह, इच्छा बेदिरस, सॉरी, नवयास लोह, इच्छा बेदिरस, कृमिकुटा रस, पंचामृत परपटी, बोल परपटी, सुवर्ण वंग, मकरध्वज, समीर पन्नगरस आणि हेमगर्भ पोटली, हे पण तुम्हाला कल्प चांगले व्यवस्थित करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या हातातले मार्क गेले नाही पाहिजे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे शेवटचे पोर्शन आहेत, जसे की बोल परपटी, सुवर्ण वंग, मकरध्वज यामधून इम्पॉर्टंट आहे, समीर पन्नगरस पण इम्पॉर्टंट आहे, हेमगर्भ तुम्हाला तिकडे विचारलेलं नाही तर इकडे येऊ शकते. तर हे चांगल्या रीतीने वाचायचे आणि यांचे पण तुम्हाला एनसीएसएमच्या पॅटर्न नुसारच वाचायचे. त्याच्यानंतर वळूया आपण औषधी कल्प सेकंड कडे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये दशमूळ क्वात, त्याच्यानंतर संजीवनी वटी आणि च्यवनप्राश या तिघावर मागचे प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. आता जे उरलेले आहेत ते करा. आता याच्यामधले जर बघितलं तर कुटजारिष्ट हा एसक्यू मध्ये पण आलेले. त्याच्यानंतर यामधलाच ब्राह्मी गृथ हा एकदा, तर यामधले जर बघितलं तर ब्राह्मी गृथ हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला विचारलेले. आणि याच्यामध्ये प्रिव्हियस इयरला हा डीकेचा क्वेश्चन होता, परंतु त्यांनी टाकलेलं आहे, ते पण तुम्हाला स्किप नाही करायचं. आता जे उरलेले आहेत ते पण कल्प तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे, ते पण तुम्हाला इन्सेसमने जे पॅटर्न दिलेले जसे की फायटोकेमिकल्स, फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स, त्यांची मात्रा, अनुपान,
आमायिक प्रयोग, रुग्णता म्हणजेच थेरपेटिक युजेस, त्याच्यानंतर त्यांचे सेवनकाल, पथ्य आणि रिसर्च अपडेट याच्यानुसार तुम्हाला हे प्रिपेअर करायचं. आता याच्यावर पण सुद्धा मी एक व्हिडिओ लेक्चर काढलेले आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही बघू शकतात. यथार्थ आयुर्वेदाच्या YouTube चॅनलची जी लिंक आहे ते याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही हे जे औषधी कल्प आहेत ते कशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे ते त्याच्यावर पण मी ते चांगल्या रीतीने व्हिडिओ बनवले, तर ते आवर्जून नक्की बघा. ते पण जास्त मिनिटाचं नाही आणि थोड्याच मिनिटाचं आहे, तर चांगल्या रीतीने ते बघा आणि प्रिपेअर करा. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर तुम्हाला पुष्यानुग चूर्ण, त्याच्यानंतर चित्रकादी गुटिका आणि पुष्यानुग चूर्ण, चित्रकादी गुटिका, त्याच्यानंतर सिंहनाथ गुगुळ, गंधकाद्य मल्हर, औषध अशोक अरिष्ट, पंचगव्य घृत आणि पंचगुण तेल, त्याच्यानंतर डाळिंब आवल्या, हे जे मी कल्प हायलाइट केलेले आहेत हे आवर्जून करा, कारण की यावर्षी यांच्यावरच प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर हे नीट चांगल्या रीतीने तुम्हाला करायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला एक SAQ आणि एक LAQ अशा पद्धतीने तुमचे 15 मार्क हे फिक्स करून जातील आणि हे सोपे आहेत. फक्त यांचे जे वेगवेगळे अनुपान आहेत मित्रांनो, ते आवर्जून पाठ करा. औषधी कल्प फर्स्ट आणि औषधी कल्प सेकंड मध्ये जे वेगवेगळे अनुपानवाले द्रव्य आहेत, जसे की औषधी कल्प फर्स्ट मध्ये जर बघितलं तर आरोग्यवर्धिनी गुटिका आहे, कुमार कल्याण रस आहे, गर्भपाल रस आहेत, यांचे अनुपान वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर इच्छाभेदी रसचं पण अनुपान वेगळं आहे, कृमी कुठार रसचं पण अनुपान वेगळं आहे, त्याच्यानंतर मकर ध्वजचं पण अनुपान वेगळं आहे, बृहत्वा चिंतामणीचे तर सगळ्यात जास्त अनुपान वेगवेगळे सांगितलेले. तर हे तुम्हाला चांगल्या रीतीने करायचं आणि हे केल्याच्या नंतरच तुम्हाला ते एक एक्झाम पॅटर्न कळेल आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये जर बघितलं तर वेगवेगळे अनुपानवालेच आपण औषधी कल्प बघतो, तर त्याच्यानुसार तुम्हाला हे प्रिपेअर करायचं. त्याच्यानंतर आपण आता वळूया ते म्हणजे 6th SAQ कडे. आता आपल्याला 6th SAQ बघायचे आणि ते आहे ते न्यूट्रासिटिकल्स वर येणार. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला तर आता हे न्यूट्रासिटिकल्स मध्ये जर बघितलं तर अर्जुन शिरपाक आणि खजुरादी मंथ या दोघांवर क्वेश्चन आलेलं आहे. आता यांची त्यांनी अशा पद्धतीने क्वेश्चन केलं होतं की यांची निर्माण विधी लिहून त्यांचे व्याधीनुसार लक्षणे लिहा. म्हणजेच आता कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आणि स्पोर्ट्स इंडिव्ह याच्यावर त्यांनी प्रश्न टाकलेले. आता जे राहिलेले आहेत त्यापैकी येऊ शकते आणि च्यवनप्राश पण हे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले, तर त्यांची निर्माण विधी आणि त्यांची व्याधीनुसार लक्षणं हे चांगल्या रीतीने तुम्हाला करायचे. आता जे उरलेले आहेत मित्रांनो ते तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे, जसे की कुष्मांडावली हे स्किप करू नका, यावर फिक्स येण्याची शक्यता आहे. प्रीनन मोदक हे पण स्किप नका करू. त्याच्यानंतर शतावरी घृत हे एक करा चांगल्या रीतीने, कारण की याच्यावर जर केलं तुम्ही तर हे तुमचे फिक्स 5 मार्क्स कन्फर्म होतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते पेपरमध्ये लिहायचे आहेत. आता यांचे तुम्हाला घटक द्रव्य आणि निर्माण विधी आणि त्यांची व्याधी म्हणजेच आमायिक प्रयोग कशावर करतात ते चांगल्या रीतीने करायचे. घटक द्रव्य हे हमखास याच्यावर विचारतात, तर यांचे तुम्हाला घटक द्रव्य पाठ करायचे. त्याच्यानंतर हा एक ब्रह्मरसायन हे पण इम्पॉर्टंट आहे, तर हे पण स्किप करू नका. तर हे जे मी 4-5 हायलाइट केलेले तर हे चांगल्या रीतीने करा आणि यांचे घटक द्रव्य, निर्माण विधी आणि जे व्याधीमध्ये उपयोग होतात त्यांचं ते करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 7th SAQ येते ते म्हणजे औषधी प्रयोग मार्ग. आता हे जर बघितलं मित्रांनो तर हे औषधी प्रयोग मार्ग तुम्हाला पहिला LAQ वर पण येण्याचे चान्सेस आहेत आणि इकडे SAQ मध्ये पण चान्सेस आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये नासावर एकदा SAQ आलेलं आहे. त्याच्यानंतर अक्षी म्हणजेच आईज याच्यावर पण एकदा SAQ आलेलं. तर हे दोन्ही पोर्शन्स तुम्हाला SAQ मध्ये आलेले आहेत. परंतु आता जे उरलेले आहेत जसे की मुख आहे, त्वक आहे, गुद आहे, मूत्र आहे आणि त्याच पद्धतीने त्यामध्ये योनी मार्ग आहेत, तर हे तुम्हाला स्किप नाही करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मेनली, तर यामध्ये तुम्हाला जसं बघितलं तर हे मुख ओरल कॅव्हिटी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे वटी, गुटिका, चूर्ण, आसव, वारिष्ठ त्यांचे किती प्रमाणात असतात, त्यांचे डोसेज फॉर्म्स आणि ते कोणत्या व्याधीमध्ये उपयुक्त होतात हे चांगल्या रीतीने तुम्हाला त्यांचे लक्षणं करायचे आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण यूज करतो ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. तर त्याच्यानंतर कर्ण आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे, यावर्षी येण्याची शक्यता आहे. तर मुख, कर्ण आणि त्वक, तर या तिघापैकी फिक्स यावर्षी SAQ ला नाही तर LAQ ला हे कन्फर्म आहेत. कारण की LAQ ला आला तर मग याच्यावर त्वकाचे त्वक, गुदमार्ग, मूत्रमार्ग असे 2-3 टाकतील तुम्हाला. म्हणजे
तर त्यानुसार तुम्हाला प्रिपेअर राहायचे, की हे सर्व तुम्हाला इम्पोर्टंट आहेत. आता याच्यामध्ये त्वकमध्ये जर बघितलं तर लेप, आलेप, प्रलेप आपण कसे यूज करतो, मलहर कसे यूज करतो स्किनवर, उपनाह कसे यूज करतो, प्रदेय कसे करतो, त्याच्यानंतर शिरोधारा कशी करतो, अस्थिभंग कशी करतो, त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने त्यांच्यावर चिकित्सेमध्ये त्यांचे डोसेज फॉर्म्स कशा पद्धतीने यूज करतो, हा त्या प्रश्नामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर गुदमार्ग, मूत्रमार्ग, त्याच्यानंतर योनी मार्ग हे पण इम्पॉर्टंट आहेत आणि हे पण स्किप करू नका. कारण की एलक्यू मध्ये जर आले तर तुम्हाला कोणतेही 2 औषधी प्रयोग मार्ग देतील आणि त्यांच्यानुसार तुम्हाला ते क्वेश्चन विचारले आहेत त्यांच्यानुसार लिहावं लागतील. तर त्या अनुषंगाने आता याच्यावर तर एसक्यूच मागच्या इयर मध्ये आलेले आहेत, परंतु यावर्षी जर आला तर पहिला एलक्यू पण येऊ शकतो. त्यामुळे प्रिपेअर राहा. त्याच्यानंतर 8th एसक्यू कडे जाऊया आणि ते फार्माकोव्हिजिलन्स, रॅशनल प्रिस्क्रिप्शन्स, त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला डोसेज फॉर्म्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आणि ट्रेडिशनल लोकल हेल्थ प्रॅक्टिस या 4 धड्यापैकी हे फिक्स येते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फार्माकोव्हिजिलन्स मध्ये हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2दा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी एक्सप्लेन द स्टेटस आणि सेक्टर स्कीम ऑफ फार्माकोव्हिजिलन्स हा एकदा एसक्यू विचारलेले. त्याच्यानंतर डिफाईन ऍडव्हान्स ड्रग रिएक्शन हे पण एकदा एसक्यू विचारलेलं. तर आता यावर्षी हे पण तुम्हाला वाचायचं आहे. परंतु यावर्षी जर बघितलं तर यावर्षी डोसेज फॉर्म्स किंवा एक्सप्लेन, आता याच्यामध्ये जर बघितलं तर डोसेज फॉर्म्स या चॅप्टर मधून एक्सप्लेन क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म ते तुम्हाला चांगल्या रीतीने करायचं. एससीक्यूचं पोर्शन आहे. रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डिफरंट डोसेज फॉर्म्स आणि त्यांचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ करंटली अवेलेबल डोसेज फॉर्म्स हे चांगल्या रीतीने करायचे. हे जर तुम्ही केले तर हे डिझायरेबल टू नो पॉईंटचे क्वेश्चन्स आहेत आणि हे तुम्हाला चांगले प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर रॅशनल प्रिस्क्रिप्शन मधून जर बघितलं तर सेफ डिफेन्सिंग आणि इफिकेशियस यूज ऑफ आयुर्वेदिक, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रॅशनल प्रिस्क्रिप्शन ऑफ ड्रग्स हे तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे. त्याच्यानंतर स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉर सेफ डिस्पेन्सिंग ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स हे पण त्यामधून करायचे. आणि ट्रॅडिशनल लोकल हेल्थ प्रॅक्टिसमध्ये सहसा एमसीक्यू येतात, परंतु त्यांनी एसक्यूचं जर पोर्शन विचारलं तर आयडेंटिफाय लोकल हेल्थ ट्रॅडिशनल हिलिंग नॉलेज हे येऊ शकते. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला एसक्यूचे पोर्शन करायचे आहेत. आता हे एसक्यूचे पोर्शन आपण बघितले मित्रांनो, कोणते एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. तर आता आपण बघूया ते म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स म्हणजे एलक्यू कशावर येऊ शकतात. तर त्यामध्ये जर पहिलं जर बघितलं तर सिंगल ड्रग, हर्बल आणि मिनरल सांगितलेले. आता सिंगल ड्रग, हर्बल आणि मिनरल जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला गुडूची, आमलकी, गंधक, गैरिक या कोणत्याही 4 कल्पना लिहा आणि त्यामध्ये तुम्हाला त्यांची मात्रा, अनुपान, त्यांची निर्माण विधी, त्याच्यानंतर तुम्हाला फार्माकोडायनॅमिक्स किंवा पथ्यापथ्य, सेवनकाल, आमयिक प्रयोग या कोणतेही सब क्वेश्चन्स विचारू शकतात आणि तशा रीतीने तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचंय. आता याच्यामध्ये जर बघितलं तर गंधक आणि गैरिक यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत, तर ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. गुडूची आणि आमलकी हे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले आहेत. तर कोणत्याही 4 कल्पना किंवा 2-3 कल्पना देतील आणि त्यांचे सब क्वेश्चन्स देतील. तशापासून तुम्हाला तशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे आणि हे चांगल्या रीतीने तुम्हाला इकडे 10 मार्क आणि 5 मार्क म्हणजे 15 मार्क फिक्स होतात. तर हे सिंगल ड्रग, हर्बल अँड मिनरल हे चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. त्याच्यानंतर सेकंड एलक्यू येते ते म्हणजे आता याच्यामध्येच पहिल्या एलक्यू मध्येच औषधी प्रयोग मार्ग हे एक त्यांनी और सांगितलेले. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीने मुख, त्याच्यानंतर कर्ण, त्वक, गुद आणि मूत्रमार्ग हे तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे. कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर हे तुम्हाला 2 कोणते औषधी प्रयोग मार्ग देतील आणि त्यांच्यानुसार ते जे प्रश्न विचारलेले त्यांच्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल. तर तशा पद्धतीने ते प्रिपेअर करा. आता हे पहिलं एलक्यू झालं. आता आपण वळूया सेकंड एलक्यू कडे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला जे अब्रक भस्म आहे, त्याच्यानंतर लोह भस्म आहे, शंख भस्म आहे आणि हे जर बघितलं मित्रांनो तर हे सर्व इम्पॉर्टंट भस्म आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे स्टार्टिंगचे आहेत मित्रांनो, जसे की स्वर्ण भस्म आहे, स्वर्ण माक्षिक भस्म आहे, त्याच्यानंतर रजत भस्म आहे, लोह भस्म आहे, ताम्र भस्म आहे, त्याच्यानंतर वंग भस्म आहे, हे तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे. कारण की यापैकी एक फिक्स एलक्यू मध्ये आहे आणि याच्यानंतर तुम्हाला शुद्ध शिलाजतू, शुद्ध गंधक, गैरिक, कांक्षी, प्रबळ, पिष्टी भस्म हे पण तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे आणि हे तुम्हाला सेकंड एलक्यू मध्ये येण्याची शक्यता आहे. तर हे तुम्हाला म्हणजे 2 तुम्हाला भस्म देतील आणि त्यांचे तुम्हाला सब क्वेश्चन्स देतील आणि त्यांच्यानुसार तुम्हाला त्यामध्ये त्यांची मात्रा, अनुपान, सेवनकाल, त्यांचे आमयिक प्रयोग म्हणजे कोणत्या रुग्णता कोणत्या व्याधीमध्ये होतं, त्याच्यानंतर त्यांची कालमर्यादा
हे पण यामध्ये क्वेश्चन येऊ शकते. त्याच्यानंतर त्यांची रिसर्च अपडेट आणि त्यांचे अपक्व सेवनजन्य व्याधी जे होतात आणि त्यांचे आपण कसे सुटकारा करू, हे पण त्यामध्ये ते सब क्वेश्चन्स आहेत. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. आता हे जे मी हायलाइटेड केलेले ते चांगल्या रीतीने प्रिपेअर करा. आणि इकडं एस-सी-क्यू मध्ये जर बघितलं तर एस-सी-क्यू मध्ये शंख भस्म, गोदंती भस्म आणि शुद्ध टंकन हे 3 स्किप करू नका. शंख भस्म, शुद्ध टंकन भस्म, गोदंती भस्म. यामध्ये शंख भस्म विचारलेले तर कर्पदिक भस्म, गोदंती भस्म आणि शुद्ध टंकन हे तिन्ही चांगल्या रीतीने करा, जेणेकरून तुमचे एस-सी-क्यू मध्ये पण मार्क्स गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण वळूया ते म्हणजे औषधी कल्प फर्स्ट कडे. आणि त्यामध्ये हे थर्ड एल-क्यू आहे. आता थर्ड एल-क्यू मध्ये जर बघितलं तर यामध्ये आरोग्यवर्धिनी गुटिका, कुमार कल्याण रस, त्याच्यानंतर लक्ष्मी विलास रस, सूतशेखर रस हे विचारलेले आहेत. आता हे जे हे स्किप करून तुम्हाला दुसरे वाचायचे, परंतु हे पण तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे. आणि हे प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. तर यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत ते म्हणजे गर्भपाल रस, चंद्रप्रभावटी, प्रवाळ पंचामृत रस, आनंद भैरव रस, योगेंद्र रस, लक्ष्मी विलास रस हे चांगल्या रीतीने वाचून जा. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला कुर्मिकुटार रस, यामध्ये तुम्हाला कुर्मिकुटार रस, पंचामृत परपटी तर यामध्ये तुम्हाला कुर्मिकुटार रस, पंचामृत परपटी, बोल परपटी, सुवर्णवंग, मकरध्वज, समीर पन्नगरस हे पण तुम्हाला कल्प करायचे आहेत. आता या दोघांपैकी हे जे स्टार्टिंगचे आहेत आणि हे जे एंडिंगचे आहेत कल्प हे तुम्हाला मस्ट आहेत आणि यापैकीच तुम्हाला एल-क्यू मध्ये आणि एस-सी-क्यू मध्ये येण्याचे चान्सेस आहेत, तर ते करा. सगळेच कल्प मस्ट नो आहेत, ते पण स्किप करू नका. त्याच्यानंतर चौथ्या एल-क्यू कडे जर गेलो आपण तर त्यामध्ये औषधी कल्प सेकंड वर येते आणि याच्यामधून दशमुळकवात, त्याच्यानंतर संजीवनी वटी, त्याच्यानंतर च्यवनप्राश आवल्य, कुटजारिष्ट, त्याच्यानंतर ब्राह्मी घृत. ब्राह्मी घृत. आता हे तुम्हाला स्किप नाही करायचे, कारण की हे पण तुम्हाला चांगल्या रीतीने वाचायचे आहेत आणि हे वाचल्याच्या नंतर तुम्हाला जे उरलेले आहेत ते वाचायचे. आता ज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की पुषानुग चूर्ण, त्याच्यानंतर चित्रकादी गुटिका, सिंहनाद गुगुळ आणि गंधकादे मल्हर, अशोकारिष्ट, पंचगव्य घृत, पंचगुण तेल, डाळिंब अवलेह हे पण तुम्हाला स्किप नाही करायचे आणि चांगल्या रीतीने प्रिपेअर करा, जेणेकरून तुमचे एल-क्यू मध्ये मार्क नाही गेले पाहिजे आणि एस-सी-क्यू मध्ये पण मार्क नाही गेले पाहिजे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर फायटोकेमिकल्स, त्यांचे फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स, थेरपेटिक युजेस, मात्रा, अनुपान, सेवनकाल, त्यांचे रिसर्च अपडेट हे चांगल्या रीतीने तुम्हाला हे पॉइंट्स नुसार प्रिपेअर करायचे आणि जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता यावं. यावर मी सर्व व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, तर चांगल्या रीतीने तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर काही अडचण असेल तर. आणि यामध्ये औषधी कल्प फर्स्ट आणि सेकंड मध्ये एकच आवर्जून लक्ष द्या आणि ते म्हणजे अनुपान. ज्यांचे अनुपान वेगळे आहेत तेच पेपर मध्ये आलेले, तर चांगल्या रीतीने जे अनुपान वेगवेगळे काढलेले आहेत त्यांचे द्रव्य आधी प्रिपेअर करा, त्यांचे कल्प आधी प्रिपेअर करा आणि त्यांचे घटक द्रव्य, त्यांचे फार्माकोडायनॅमिक्स ते व्यवस्थित करा. औषधी कल्पामध्ये घटक द्रव्य इम्पॉर्टंट आहेत, तर ते चांगल्या रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. तर आता हे जे मी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू सांगण्याच्या पद्धतीने केलेले आहे. तर चांगल्या रीतीने हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तशाच पद्धतीनं अभ्यास करा आणि काही अडचण असल्यास विचारत जा. तर हे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट्स मध्ये नक्की आवर्जून सांगा आणि थोडंसं लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि हे जे हायलाइटेड पीडीएफ आहे हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे किंवा व्हॉट्सअपचं जे ग्रुप आहे त्यामध्ये मी हे शेअर करणार आहे, तर ते आवर्जून डाउनलोड करून घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तर थँक्यू. लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.